हरि ओम व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशे हृद्याय शुद्ध विद्याय मध्वाय च नमो मध्वाय च नमो वेद व्यासा विष्णु व्यापका वेद व्यासा विष्णु व्यापका श्री सुधींद्र मन मोददायका श्री सुधींद्र मन मोददायका वेद व्यासा विष्णु व्यापका विष्णु व्यापका जटामुकुट सुंदर यतिवेशा घट घट व्यापक ज्ञान प्रकाश घट घट व्यापक ज्ञान प्रकाश कुटिल दैत्य कुल कुठार श्रीशा वटुरूपा हरि बदरी वटुरूपा हरि बदरी वासा वेद व्यासा विष्णु व्यापका वेद व्यासा विष्णु व्यापका श्री सुधींद्र मन मोददायका श्री सुधींद्र मन मोद तीर्थ गुरु माधव कृष्णा मोद तीर्थ गुरु माधव कृष्णा साधु सज्जन प्रिय पादरायण छेद भेदादि अंत्यरहित हरि वेदमया मूल नारायण वेदमया मूल नारायण वेद व्यासा विष्णु व्यापका वेद व्यासा विष्णु व्यापका श्री सुधींद्र मन मोददायका श्री सुधींद्र सद्गुरु सुधींद्र तीर्थ स्वामी महाराज की जाई गुरु असले असले जाई गुरु असले सद्गुरु श्रीमत सुधींद्रात असले सद्गुरु श्रीमत सुधींद्रात असले जाई गुरु असले असले जाई गुरु असले सद्गुरु श्रीमत सुधींद्रात असले सद्गुरु सुधींद्रात असले जाई गुरु असले असले जाई गुरु असले वेदशास्त्र ज्ञान अशीले वेदशास्त्राचे ज्ञान अशीले पादरायण श्री वेद व्यासा पादरायण श्री वेद व्यासा साधु सिद्ध श्री सुकृतींद्राले साधु सिद्ध श्री सुकृतींद्राले पादाश्रित प्रेमाचा पुतळे
पादाश्रित स्वामी प्रेमाचा पुतळे दाई गुरु असले असले दाई गुरु असले सद्गुरु श्रीमत् सुधींद्रात असले सद्गुरु श्रीमत् सुधींद्रात असले दाई गुरु असले असले दाई गुरु असले काशी मठाधिप दोष नतिले काशी मठाधिप दोष नतिले प्रीत्यादराचे शिष्य जनाले प्रीत्यादराचे शिष्य जनाले व्यास रघुपती मूल नारायण व्यास रघुपती असले सद्गुरु श्रीमत् सुधींद्रात असले सद्गुरु श्रीमत् सुधींद्रात असले दाई गुरु असले गुरु असले गुरु असले सद्गुरु सुधींद्र तीर्थ स्वामी महाराज की श्रीमत् सुकृतींद्र कर कमल संजात श्री व्यास रघुपती पाद पद्माराधक काशाय दंड कमंडल शोभित गौडसार स्वब्राह्मण कुलाच धर्माचार्य शमदमाद संपद्युक्त जपतपानुष्ठानुरक्त शापानुग्रह शक्त शतमानाचे शक पुरुष भारत स्वरूपोद्धारक परिव्राजक आजन्म वैष्णव परमात्माल प्रतिमा स्थानीय दिव्य भव्य वपू ज्ञान भक्त वैराग्य समृद्ध विचार आचार संपन्न आसेतु हिमाचल तीर्थयात्रा केलेले पुण्यगात्र सत्कर्माचे सर्व पुण्य समाजागते ते द्वारा राष्ट्राक समर्पण केले निवृत्त कर्म गुरुवर्य आचार्य ज्ञानसूर्य श्रीमत् सुधींद्र तीर्थ स्वाम्यासारखे दाई गुरु असले असले दाई गुरु असले सद्गुरु श्रीमत् सुधींद्रात असले सद्गुरु श्रीमत् सुधींद्रात असले दाई गुरु असले वेदशास्त्रां ज्ञान अशिले वेदशास्त्रांचे ज्ञान अशिले बादरायण श्री वेद व्यास बादरायण श्री बादरायण वेद व्यास रघुपती मूल नारायण श्रीचरणी रममाण जाताले श्रीचरणी रममाण जाताले दाई गुरु असले असले श्रीमत् सुधींद्र सद्गुरु तसले सद्गुरु श्रीमत् सुधींद्र तसले दाई गुरु असले 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 गुरुवर्य आचार्य वैद्य ज्ञान सूर्य श्रीमद सुधींद्र स्वामी चरणारविंदांक साष्टांग नमस्कार करून तांगेल हो 75 वर्षाचे अमृत महोत्सवाचे पवित्र दिवस तांगेल आशीर्वाद मागूया आणि ते पुण्यगात्र चिंतन करू
आपादमौलिपर्यन्तम् गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः. गुरुल मंगल स्वरूप आपादमौलिपर्यंत नियाळ पळोकाखे सर्व विघ्न परिहार जातात काय. ज्ञान वैराग्य संपन्न गुणराशी प्राणपती व्यासाले भक्त संन्यासी दीनानुकंपी सात्विक महातपसी प्राणनिलयी सुकृतींद्रांकरक्ताति प्राणनिलयी सुकृतींद्र रक्ताति सद्गुरु सुधींद्र यतिवर्या तुराक मद्गुरु कृपा कोर्नु दीगा विवेक चिद्घनानंद गुरु विनंती ऐक मध्व सिद्धांत हृदगत करेक. सद्गुरु धर्माचार्य श्रीमद सुधींद्र तीर्थ स्वाम्याला धर्मपीठ आरोहण केल्या मंगळमूर्त धोरण त्या मुहूर्त धोरण आळतां 54 वर्षपर्यंत गौडसार सुब्राह्मण वृंदाच सर्वांगीण सर्वतोमुख अभ्युदयाक स्वाम्याला मार्गदर्शन तंदाकेल प्रीती तन शिष्यवर्गांखातीर केलेली प्रार्थना ही अत्यंत मुख्य कारण म्हणून शास्त्रांतून 3 क्रमाचे गुर सांगले. मत्स्य आठविता पाळी पूर्व दृष्टीने सांभाळ. मत्स्य आठविता पाळी मत्स्य आठविता पाळी पूर्व दृष्टीने सांभाळ. पक्षी पक्षान रक्षी स्पर्शाने रामी रामदास म्हणे माया जाळाची लक्षणे. रामी रामदास म्हणे मत्स्य आठविता पाळी पूर्व दृष्टीने सांभाळी. दृष्टीने सांभाळ. बाळक जाणे ना मातेशी तिचे मन तयापाशी ऐसा राम हा दयाळ करी भक्तांचा सांभाळ. करी भक्तांचा सांभाळ. रामी रामदास म्हणे माया जाळाची लक्षणे. मत्स्य आठविता पाळी त्रिविध गुरु वर्णन केले. हा मत्स्य गुरु कूर्म गुरु क्रौंच गुरु म्हणून त्याचे नाव. मत्स्य गुरु म्हळ्यारी समुद्रातून मासोळी आपल्याला पिल्लांक घेऊन उदकावेर खेळच्या घेता. समुद्र होड एक पाळ येता ते आघाताक पिल्ल खंयकी गेली आवस मासोळ खंयकी पावली आणि जन्मान त्या समुद्रात आवसून आणि त्या पिल्लाने याकडे जावचं साध्य ना. पण काही हजार मैल दूर गेली पिल्ल पण ते आवई मासोळीन एक दिवस त्या पिल्लाला याद काण उडगा सांतरे चिंतन केली. धूर ते पिल्ल उदका एक प्रकार उडतात आनंद पावतात. आवसून आमगेले याद केलं उडगास काढ. तशी गुरु महाराज भारी धूर असल्यारी एकदा शिष्यांक तरी आपल्याला मनाहन चिंतन केले की
त्या शिष्याला आत्मा का आनंदता तागेल कार्य सर्व जय दत्ता मत्स्य आठविता पाळी गुरुला गॅस का शिना तो धूरचे नाम स्पर्श करता त्या नाम हृदय स्पंदन दता हे स्पर्श स्पंदन गुरुन कशी की ते मासोळ दूर असले की पिल्लाला याद करतात तशी दुसरे कूर्म दृष्टीने सांभाळी का सवस्ता कूर्म ते आपल्याला अंडे मोठे हाण वैर समुद्राचेर घालता वेळे समुद्रा वेळेर आणि उदका वचून बुडता तत्वळ वैर येऊन अशी त्या अंड पळयता पळयत 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 एक दिवस तो अंड भेतून पिल्ल भायर येतात तशी गुरून यज्ञ कटाक्ष वीक्षण केले तागेल दृष्टिक्षेप तर शिष्यांचेर जालो तागेल अज्ञान अंड भेतून स्वरूप ज्ञान प्राप्त जावन भायर येता क्रौंच गुरु म्हळरी पक्षी कशे आपल्या अंगा स्पर्श दिवन ते अंड भेतून पिल्ल भायर येतात तसे गुरु आपल्याला हस्त शिष्याला मस्तकार दवर हस्त मस्तक स्पर्शान करता उद्धार करत काय तसल जी गुरु सुधींद्र तीर्थ धूळ हरिद्वारांत असोत बद्रींत असोत द्वारकांत असोत खई संचार असोत एकदा तरी शिष्यांक तने मन आहळणे मत्स्य आठविता पाळी कूर्म दृष्टीने सांभाळी रामी रामदास म्हणे माया जाळाची रक्षणे मत्स्य आठविता शिष्य जाल उद्धार खातीर गुरु महाराज अवतार करतात शिष्याला हृत्तापहरण करतात तसं सुधींद्र स्वाम्याला जीवनाची दिव्य घटना तांगेले चरितामृत आम्ही अनुसंधान करू का एक 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 दृश्य दोळ मुखार हाडले की ते स्पष्ट कळता तांतून एक दिव्य घटना ज्याज्ञ सुकृतीन स्वामी भारतीय मुख्य प्राणांतर्गत व्यासरगुपतील दिव्य चरणात मिळले सुधींद्र स्वामी पीठारोहण झाले मुंबईत स्वाम्याला मुक्काम आशिल्लो असंख्यात लोक जमले ती सकडांक फलवंतराक्ष दिले स्वाम्या सगळे उठून गेले पण एक भाईल मनीषी दूरच्या स्वाम्याने याळ त्राबल्या मध्यम वयाची स्वाम्यांनी फलमंत्राक्षात ही अवसराबल्या कोणेन म्हणून तिका लाग्यशील पुरोहितला वैदिकाला सांगले त्या ब्राह्मणीका पया हंगाम ती लाग्य आयली आणि स्वाम्या मुखार फल दवरून नमस्कार करची पद्धती तीन तशी करणी तीन हातांत धरून घेतलं काय 4-5 वर्षात चरडू ते चरडा काण गुरु चरणाचर घाल पायाचर सकड लोक पळीत होती चरडाल ते मस्तकाची गुरु चरणा दवरलं नारलशी स्वाम्यान कृपा दृष्टीने पळयले इतिहेम ती पाय पडतोच खळस कान रडता गुरुराया करी रक्षा रक्षा गुरुराया करी रक्षा रक्षा चरण धोरणू मागता ही भिक्षा चरण धोरणू मागता ही भिक्षा गुरुराया करी रक्षा रक्षा
सहवेना बाळाली दुर्दशा सहवेना बाळाली दुर्दशा स्नेहान मोहान झाली परवशा स्नेहान मोहान झाली परवशा सहायना दिसना काही दिशा सहायना दिसना दिशा भय दिसता विधी करता परीक्षा भय दिसता विधी करता परीक्षा गुरुराया करी रक्षा रक्षा चरण धोनु मागता ही भिक्षा गुरुराया करी डोळ्या उदकान गुरुन चरण धुलतीने स्वाम्यान मृदूत्रान उलयली हावसू तू कसलं संकट ती म्हणली गुरु महाराज हे एकच चरण मका मिगल भरतार मिगल बामण सरला म्हाका कोणी गत ना पण हे चरडाक बरें उलयता बरो याद असता पण पांयां बल ना हाका चमकना 5 वर्ष हांव गरीब आसा दुर्बळ आसा चरडाक तरी बरें जालें खंय अनाथालया तरी घाल हांव खंय घोळ जीवन करीत हांव चरडा सोडून कशी वचूं हांव भिक्ष मागता तुमकां कशी तरी तुमगेल तपोबलान म्हगेल्या बाळान आरोग्य सुरक्षीत जावं स्वामी क्षणकाल स्तंभीभूत जाले अरे हाजी खातीर कितलो वेळ राग करून बसल्यात सहज खंयची एक आवस आपल्याला चरडा बरें जावं काश म्हणटा पण गेल्यान खंयची एक महान चैतन्य आसा इतलें जाता तेंचे रडूं स्वाम्याक नियाळ पळयत असं तातळ ते मस्तक काण पांयार दवरता हे दृश्य कड पळयत राबली ती स्वाम्याल दोळ्यांत अश्रू आयले ताणें अंतःकरणान प्रार्थना केल्या सुका आनी तक्षण मंत्राक्षर चरडाल माथ्यार घाली आनी सांगतानी तूं दुःख पावू नका देवाक असाध्य ना मूकं करोति वाचाल पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानंद माधवं देवाक साध्य मिळेल ना पायला त्याला पंगुताय पर्वताचेर चढ सामर्थ्य पावता तुगेल चरडाक आरोग्य मिळतलें म्हणून तो सन्निवेश पळोवच्याक तांगेलें मन करुणार्थ जालें देवाला याद करून स्वामी भितर गेले सर्व लोक स्वाम्याला भरशी भितर चल्ले काही लोक रबिले चरडाक तिणे नितकार आयला आकाश पळयच चरड त्या वयल्यान उंचल्यान एक विमान वता मुंबईत हे सांता क्रूजर विमान वयर भायर सरता हातपाय बल नतील चेरडू ते विमान पळोवन आई आई आपयत आवसूक विमान दोकोच्या उठान राबली सर्व लोक पळयता एक क्षण मात्रान पाया बल नतील चेरडू उठान राबून विमान पळोवन हाताताळ वाजून नांदता हे अद्भुत आश्चर्य घटना पळय लोक वचून स्वाम्या पायार पळे स्वाम भायर येतात मंत्राक्षत घाली हे देवान काम रे आमगेल न्हय आम्ही काय मंत्र केले म्हणले कोण काच भक्तीन देवाला मागले म्हणले म्हणताना अस्सल एक महान तपस्वी हांव केले म्हणून सांगा न्ही ताणे देवान केले परमात्मान केले जाई गुरु असले
असले जाय गुरु असले सद्गुरु श्रीमत सुधींद्रात जाय गुरु असले असले जाय गुरु असले सद्गुरु सुधींद्र तीर्थ स्वामी महाराज की। ही अद्भुत घटना स्वामींनी आपण केले म्हणी आम सर्व द्यावागताकडे अभिमुख केले परमात्मांतरी मन केले तागेला अनुग्रह तर दिले असाध्य कंचेना पंगुम लंघयते करीम शास्त्र वाक्याक प्रत्यक्ष प्रमाण केलं गुरुन असल्यांक सद्गुरु म्हणचे जनांक द्यावा आताकडे होतले द्यावा आताकडे अभिमुख करायचले मंत्र गुरु तंत्र गुरु दीक्षा गुरु शिक्षा गुरु पण सद्गुरु तो वेगळाची। लोकायक अक्षर शिकले गुरुदत्त पण सद्गुरु म्हणाल तो वेगळोच असता कितलं निराडंबर असता। एकदा स्वामी प्रातःकाला पूज जाऊन वैरीन बसलीत निर्माल्य जाऊन एक वयोवृद्ध ब्राह्मण आयलो पाय पड स्वामीने पळीन जाले खंच गाव म्हटालो म्हणून स्वाम्याने भारी प्रीतीन तकलीम गेली तो रडता रडता म्हणालो मी गेल चली एक लग्न ठरला म्हटलं काय दुड ना काय पण स्वाम्याने अनुग्रह कर का जायत रे तो तान्नी आणि घे ना तान्नी सकड झाला अनुग्रह कर का स्वाम्याने अशी पळईनी हाता बुचकुले कसं नाहीले ते कान दिले लागी बशिले भट्टान धावने सांगला स्वामी हो पैरा येला वरडीक म्हणून स्वाम्याने दिला ताका ताजी पुढ्याक वेळा आयला तीन तीन वेळा येऊन दुड भरतो हो स्वामी म्हणाले आम्ही जाण रे तोच हो पैरा येला ताजी पुढे यायला आम्ही जाण त्याला आलोचन करी ब्राह्मण तो तक्कसल की कष्ट येऊन उपाय नानशी येऊन आपला फटिवलंय तो तकद्या मन अनुकूल केला फटिवलंय तशिल्वाय स्वामीला दूध घेवच्यानं ज फटिवलं तगवत नावे तक्कस की कष्ट येऊनच का चेली नाव सांगता दूध वेळेला कसं करताल बट तू काय वाईट अभ्यास करेस ना खातालो जेवतालो भोवतालो त्या निमित्त मी तो कसं उलईल म्हणलं मुख्य नाही तागेल दुस्तीत कसं म्हणून पळो का अशी म्हणताना कोण दूर सांगल पळया तांगेल दोणा उदका फादर फुटली ओहो स्वामी के धोड जाय गुरु असले असले जाय गुरु असले सद्गुरु श्रीमत सुधींद्रात असले जाय गुरु असले सद्गुरु श्रीमत सुधींद्रात असले जाय गुरु असले असले जाय गुरु असले। चातुर्मासाच वेळ त्या दिवसू दिग्विजय महोत्सव चलता म्हणून सगळं गावातून लोक आयला हजार हजार संख्येत जमले ती सकडांग फलमंत्राक्ष देऊन स्वामी तो गु भारी वैभवानं रथ सिद्ध केला विद्युत दीप सगळं घाला लक्षोपलक्ष लोक मिळाल्या म्हणजे जमलेत लोक पोचून स्वाम्याक नमस्कार केलो स्वामी सामान्य एक वस्त्र नेसून बसले सामान्य वस्त्र नेसून बसले तशी देऊन तो घेतात त्यांना गिरबिलो पद्मनाभ पुराण कोण मालगड वैदिक स्वामी खाली अंगाल मत्ता स्वामी सामान एक भैरास खांद्यार घालनो हंगा पितांबर दवरला हे घाल घेऊ का स्वामी हस्त म्हणाले पुराणिको दिग्गज खंचाक शाला की आमका म्हणाले स्वामी नाही स्वामी आम पळो का म्हणला असेल म्हणले की दक्षिण जावं शिष्यांक संतोष जाल्यारी आमकां ताजे पयशे वयले खंयचेय ना शिष्याला संतोष आमगेलो संतोष म्हूण ते पामार काणपीतांबर घाल घेवन सकडांक संतोष केले जाय गुरु असले असले जाय गुरु असले सद्गुरु श्रीमत सुधींद्रात असले जाय गुरु असले सद्गुरु सुधींद्र तीर्थ स्वामी महाराज की जय।
देव माझे मन लागून तुझा चरणी, देव माझे मन लागून तुझा चरणी, संसार व्यसनी पडोन दी व्यसनी, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा हेची देई प्रेम सर्व काळ, नामस्मरण घडो संत समागमी, नामस्मरण घडो संत समागमी, वावुगाचे भ्रम नको देवा नको, मन लागो तुझा चरणी, देव माझे मन लागो तुझा चरणी. नाम स्मरण घडो संत समागमी, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, ह्याची देई प्रेम सर्व काळ, विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा पंढरीनाथा पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पंढरीनाथ भगवान की. भीमा नदी तीरार चंद्रभागा तीरार पंढरपुरांत विठ्ठल नाम संकीर्तन चलता. हजार हजार लोक पांडुरंगाला गुणगान करतात. ते वेळार सद्गुरू सुधींद्र तीर्थ स्वामी मुंबईच्यान प्रप्रथम पंढरपूर यात्रेक येतात. असंख्यात मुंबईचे शिष्य वर्ग आयलीत. स्वामी चंद्रभागा नदी तीरार येताना भारी वेळ झाला, पण सुरवेर तंगल उद्देश पांडुरंग आपलोच कती. तिक लोक जमले जलत की विठ्ठलाला गुणगान करतच. मुंबईच्या नाईले मंगळूरच्या नाईले भजन मंडळी सुतूच्या सत विठ्ठल नाम संकीर्तन चलतं. असं स्वामी देवळा भितर येतात. दूरच्या पांडुरंगाशी नियाळ पळेल तान. काशी मठ परंपरेतो विठ्ठल एक उपास्य दैवत, सुतो विठ्ठल नाम संकीर्तन जात. असं एक प्रकार यात्रेही लोक सर्व गुणगान करत असते. पांडुरंग विठ्ठलाला येऊन राबले. स्वामी स्तंभी भूत झाले. मंगळमूर्ती पळत असताना थेराबिल अर्चक वर्ग स्वाम्याल ते प्रभा अंतांगेल ती दिव्य जावशील प्रभा वलय पळेल की ते आपोआप दूर सरले. स्वाम्यान तांकां पळोवन येवन पांडुरंगाक नमस्कार करून दोन्ही हात शिवकळेत नमस्कार करच्याक लागी असंख्यात मंडळ राबल्या. तित लोकांना पळयतना पांडुरंगाल निडला कलाईले गंध सर्वान पळयत असताना देवान कारण दिल की म्हणा म्हणके स्वाम्याला दोन्ही हातान पळली त्या गंध. राग्गिरबिल अर्चक आश्चर्यान पळयत असती. स्वामी प्रसन्न बदन झाले. सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामि. तो धवो हासु धवल हासु परमात्मालो आपल्याला महाभक्त हंगायला त्रिकाल श्रद्धेन पूज करतल हंगायला असल यतीक असल महापुरुषाक दुसऱ्या हातान गाद प्रसाद दिवोच वय. त्या पुरोहिताला पंडाल हातान दिवोच वय. म्हणून पांडुरंगान स्वतः आपल्याला निडलाच गंध हातांगाला. स्वाम्याला हसनमुखा भरशी आनंदोद्रेकान अश्रू गळले. सुतुराबिल सर्व शिष्यवर्ग पाया पडले मात्र नाही. थंय आशिल्ले अर्चकांनी आज थंय आम्ही पळयनात हे दृश्य. आम्ही पांडुरंग आताकडे पळयनात. आईले भक्त लोक आताकडे पळोवन तांकां दर्शन करयतात. पण पंढरीनाथ आज ह्या संन्यासाच्या अनुग्रहान दाखल म्हणले की स्वाम्यान सर्व वैदिकां संभावना केली. ते गांध देवान आपणान दिलेले कसं केलं म्हळ्यार तांणी
कोण सुत जमेल शिष्यवर्ग सगळ्यांकडून लाईल एक प्रकार आपणाला पुण्य मेजकतीर नाही सकड शिष्यांकतीर म्हणू सगळ लोक मला गंध लायले जाय गुरु असले असले श्रीमत सुधींद्र सद्गुरु तसले जाय गुरु असले काशी मठादीप दोष नतील प्रीत्यादराचे शिष्य जनान व्यास रघुपती मूल नारायण श्रीरतनी रममाण जाताले श्रीचरणी रममाण जाताले जाई गुरु असले सद्गुरु श्रीमत सुधींद्रात असले जाई गुरु असले असले जाई गुरु असले सद्गुरु सुधींद्र तीर्थ स्वामी महाराज की पंढरपुरायर सगळं आमक सलगुर मिळले आमगेल जन्म सार्थक झालो स्वाम्याक पांडुरंगानं प्रत्यक्ष प्रसाद दिल सर्व ब्राह्मणाक दान दिन तृप्त केले परमात्मा संपत्ती सर्व तांक वांटली आणि द्यावाला अनुग्रह सर्व यात्रार्थ एक प्रकार असं करून दिल हा जर अर्थ कसलो म्हळ्यार शिष्य लोकांक बरेपणा खातीर आम्ही संन्यासी आम्ही देवाला मागता जाल्यार खंयचेय ना अर्थ काम खंयचेय ना आमका सकड लोकांक बर कर म्हणून देवाला मागचे मात्र आमगेलें कर्तव्य आम्ही करची पूजा संध्या वंदन लौकिक भोगाच्या पेक्षा नाही केवळ देवाला प्रीती कत्री कोण देवाला प्रीती कत्री कर्म करत की तक निवृत्त कर्म अशी म्हणजे निरपेक्षम मुनिम शांतम निर्वैरम समदर्शिना भागवतांतून असल्या योगी भक्ताला वर्णन केल्या निरपेक्षम मुनिम शांतम सद्गुरु सुधींद्र स्वामीला बदरी यात्रा असंख्यात लोक भर शायलीत स्वामी केदाय देवाला प्रार्थना करतात देवा सर्व देव आमगेल काशी मठात पेळीन तसंच आम देवा सोदूनच का म्हणना पण शिष्यवर्गा सर्वांक बदरी यात्रा जाऊ का म्हणलं अपेक्षा येतीन तसं स्थळावच का त्या दृष्टीने माहिलीत वर्ष संख्यात लोक काही लोक सेवे तयार झाली ती भयंकर शिंपळा जोशी मठात उचून पावशी वेळारी अवेळ अकाल झाला शिष्यवर्गात प्रमुख लोकांना पुढे वचून बिर्ला मंदिर असतंय स्वाम्या वसती सर्व व्यवस्था झाल्यात पावच्या वेळ व्यत्यासावच्या वचून तेच दिवस बिर्ला घराण्याचे कोण की बंधू वर्ग येवच्या वचून ताजी व्यवस्थापकाच्यानी स्वाम्यांनी के येणी ती येता की ना की आमगेले यजमान आयले ती म्हणून व्यवस्था केलं सर्व तांक देऊन सोडे स्वाम्यान येताना दुसरं कोण की ते बिर्ला भवनात कार्यकर सर्व चिडले एक प्रकार स्वाम्यान सगळा पहिले अरे पिशानू आम्ही यात्रे आयले यात्रेत अर्थ कसलो गावा आशिल्ली सर्व सौलभ्यांक मेळ काम अर्थ नाही खंय जालें तेमकां आजी वेदव्यासाक ह्या प्रकृतीन तूं बस का म्हणल्यार अशें आसा खंयचे कुडा नाही खंयचे फातरान बांदले इमारता नाही तुम्ही काय आलोचन करत नाका म्हण स्वाम्याने थंय विशाल एक रुक्मणातूं देवाल पेटतूक दवरले उद्रिक जल लोकांक लाज दिसली स्वामी म्हणलें पळय ह्या प्रकृती देवाल ही ह्या जागे इतलो पवित्र जाग कसलो आज वेदव्यासान हो जाग सोदला तो तपोभूमी आसतलो तसलो ज्योतिर्मठ हो हांगा देव नरसिंह सिंहाना शिखई अरण्यवासांत जाल्यार मी हांगा आमगेल देव नरसिंह उग्र नरसिंह राघवेंद्र स्वाम्याक फुडल्या राघवेंद्र स्वाम्याक दर्शन दिल तसल महापुरुष तसल नरसिंह हांगास म्हूण सांगून देवा आपले थंय दवरून स्वामी त्या रुक्मणांतूं सामान्यान सामान्य म्हण विश्रांती घेतात बिर्ला कुटुंबाच कोण की एक बायल मनशाने पळयलें
आमगेल्या बिर्ला भवनात भायरी एक तेजपुंज सन्यासी एक रुक्मणास आम्ही हांगा मळयेरा शिवाय बायल मनशेचे एक लेख दिसले ती किती प्रेरणा 5 मिनिटा भितर सगळं त्या नौकर लोक आपण सगळे बिर्ला भवनात सर्व तांगेल सामान काढून बाहेर घाल खाली करून ती तिगेल भरतार बमणाल भरशेवनु स्वाम्याक साष्टांग नमस्कार घालत्या दारल्यान बायल नमस्कार करून दाबल्या तान प्रार्थना केली आमगे होड चूक जाल्या तुमचे सल साधू सत्पुरुषांग महात्मा खतिरीची हे बिर्ला भवन हांगा यात्रार्थी खत्री तांतू तुम्ही संन्यासी येतीवर आम्ही बिर्ला कुटुंबाचे वैष्णव आम्ही तुमचे सल एक वैष्णव स्वाम्याला दर्शन दवचे आमगेलं भाग्य जाल्यार मी तुम्ही हांगा रुक्मण आसून आम्ही बिर्ला भवन आशे आमगेल्या संपत्तीचे अहंकार जातलो चरड भाळांक येवन आम्ही तुमगेले पायमळ हांगा राबतात ना तुम्ही येवन बिर्ला भवनार राबता स्वाम्यान म्हणलें आमकां भारी संतोष आसा देवाक हांगा दवरला आमगेले शिष्यवर्ग संतोष आसा तुम्ही सांसान चेडवांक घेवन आयली ती तुम्ही होड घरकड सगळा आसून अभ्यास आशिनी आमकां हो अभ्यास आसा कांय वडना म्हणटना ताणें म्हणलें आमी भवनांत राबून तुम्ही हांगा राबची म्हणल्यार आमकां व्हड अपमान आसा आनी आमकां बरें करना तसलें आमकां ताजे भितर बरें जायना जाल्यार ती आमी हांगा राबतात तुम्ही थंय वचका स्वामी नाक म्हणतात हांणी आयकनात सर्व लोक जमले तो व्यवस्थापक पळया मॅनेजर म्हणून तो थरथरण गेलो तो स्वाम्या पांय पडता म्हगेली चूक जाली म्हगेली याजमान आयलो म्हणून स्वाम्यान सांगलें तुगेलें कर्तव्य तूं केलां आम्ही येयलो वेळ जाला आमी खंय आसलें कितें जाता कांय प्रश्न ना सर्व लोकांनी प्रार्थना करतरी स्वाम्यांनी देव घेवन त्या बिर्ला भवना भितर वतना असंख्यात लोक जमले तांकां सर्वां स्वाम्यान दर्शन जालें बिर्ला कुटुंबाचे बंधू वर्गान साष्टांग नमस्कार केले लागी यात्रे आयल्यांक हाजी व्हड इतलो सत्संग खंयचो इतले म्हळ्यार यात्रेक गेले लोक तें कूड समना हें समना आज खाण समना आज अशी तशी पुरो सांगताले आतां स्वाम्यान हे आदर्श दाखोवन पळोवन सर्व लोक नमस्कार केले सद्गुरूंक गुणगान केलें जाय गुरु असले असले जाय गुरु असले सद्गुरु श्रीमद सुधींद्रात जाय गुरु असले असले जाय गुरु असले उपदेश करचे नाही गुरुनी तशी चोल दाखवशी गुरु कसन सांगता त्या प्रकार चलतो बोले तैसे चाले त्याचे वंदावे पावले संत सांगतात कोणाल्या उतराक चाल बोले एकच की तागेले चरणा नमस्कार करमू सद्गुरु सुधींद्र ते स्वाम्यांनी बद्री यात्रे वळार महान क्षेत्राक पावली बद्री नारायणाल वेदव्यासाल भूमिती स्वामी थे रोमांचित पावले अलकनंदा नदीतू अवगाहन स्नान केले शियानं थरथरता असत लोक काही लोकांक न्हावच्या धायनी न्हालेले कडकडत असती सद्गुरु सुधींते स्वामी ऐकले अलकनंदान देवनु लागीच हुनुद का कुंडस अलकनंदान देवनु संकल्प स्नान करताना कशी न्हावचे कशी उदका देवचे अशी आलोचना करत लोक पळयतस आम्ही स्वाम्याला भरशी येवन स्वाम्याने निर्वाण उदकान हाताना आम्ही सर पांगुर घेवन भितर न्हिदोवचे आयली हांगा कोणी कोणा सांगनी ते बायलां वचून तांकां दादल्यान जागयले तुम्ही न्हीद काडचे आयली हांगा उठाय म्हण एक प्रकार स्वामी स्नानाक गेले तांचे बरें स्नान मेळचें आमकां पुण्य तांचे बरें आमी तरी न्हाले आमकां सर्व पाप धुवन गेले म्हणल्यार तूं तांचे स्वाम्याला भरशा मेळ्ळी हो शब्द कानान कानान गेले की सान चेडू दवरून वयो वृद्धताय एक क्षण मात्रान येवन थंय जमले स्वाम्यान स्नान करून जाग्यार स्वाम्यान काही म्हणताऱ्यांक चेडवांक नाकरे उदकान देव नकात म्हूण उदकान तांगेल्या माथ्यार शिंप काही लोकांक अश्रू गळले स्वामी तुमगेल्या हातान उदक आमगेल्या माथ्यार तरी पड का आम खाची थोडं भाग्य खंयचे आनी खंयचे उदकान हांव आम कशें पुण्य संपादन करूं आसा अलकनंदान न्हावन स्वामी पूजा विधान जावताय तेच अंगान बसले थर थर त्या देह असं
दाहना परमात्मा तक लक्ष दिले. यात्रेल बद्री यात्रेल सर्व लोकांनी अवगाहन स्नान मध्वाचार्य केल्यामुळे पुढे ऐकली. काष्टमौन व्रत धारण केलं मध्वाचार्याने 48 दिवस मग ते मध्वादि गुरु स्मरण करून व्यासभूमीतून दनपार नंतर स्वाम्यांनी एक लौकिक रीत्या कोण की भक्ताधिकार हांडिलेले तसल ते शाल बिलांगार घालून घेतला आणि अशी चमकून मुकारे ताळा मस्त लोक माक्षदा बिले काही वैदिक लागे आशिले स्वाम्याकडे शी राबले. कसं पळच्या राबल म्हणून कळली. भारी वेळ तशी नियाळ राबले. सकडा कुतूहल झाला. थई एक कोणकी शेतकरी कृषी लोक अशा पुरो एक चेरड थई बसला. 4-5 वर्षाचे स्वाम्याशी पळत राबले. कसं पळयता म्हणून कळली. लागे आशिल्ल्या कापून अरे पळ रे ते पोराक ते चेरडा पळे ते तोंडा आकार पळेल व्याज कोणा कसं नाही कळली. वै स्वामी म्हणे. कसं वै म्हणता रे ते तोंड पळया. आम्ही वेदव्यासादवन पूज करता पळय ते वेदव्यासाला तोंडा म्हण काही दिसत पळे. ह्या बदरी क्षेत्र वेदव्यासाले हांगा लोकाल तोंडा चेहरा तशाच पळे. हे बाकीच्या कोणाक कसं नाही म्हणावंच नाही. एक निष्कळंक निष्पाप काम निर्गंध ते चरणाल तोंडात वेदव्यासाला मूर्ती तरी स्वाम्यान पळो का सर्वत्र परमात्मा पळोच्या. वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ हा गीतेत सांगला. सर्व वासुदेवाला धीनस सर्वांत वासुदेव भोरनस अशी पळोट लोक दुर्लभ अशी म्हणा. तसल दुर्लभ दामनशील स्वाम्याला हंतू सुधींद्र स्वामी अक्कल जन्मिती. गुरु जाये असले असले गुरु जाये असले जाय गुरु असले सद्गुरु श्रीमत् सुधींद्रात असले सद्गुरु श्रीमत् सुधींद्रात असले जाय गुरु असले सद्गुरु श्रीमत् सुधींद्रात असले तसले जाय गुरु असले सद्गुरु सुधींद्र तीर्थ स्वामी महाराज की. श्रीमत् सुधींद्रात असले तसले जाय गुरु असले सद्गुरु सुधींद्र तीर्थ स्वामी महाराज की. यात्र सार्थक झाले म्हणल्या म्हणके स्वाम्याने एकदा यात्रेवताना मस्त लोक लाग्योची अपेक्षा पावता भोवच्या नाही. असल अद्भुत घटना काही विचित्र दांश सन्निवेश प्राप्त झाले. सीतामढी म्हणले जाग्याक मस्त लोक थंय वचना ती स्वाम्यान थंय वचका थंय लागी वाल्मिकी आश्रमन सगळं असती वचका म्हणे. सर्व तयार करून गेला ते काय ना हडहड रूक असत. एक मनुष्य एकल म्हणालो स्वामी हांग नर मनुष्य ना म्हण. स्वामी असलं वय रे नर मनुष्या पळोच्या हांगा येईल मी सर्वकडे असं मनुष्य हांग कसं नसं इतिहास म्हण तुम कळस ना. हांग स्वल्प वेळ बसला कळता. विविक्त देश सेवित्वम अरतिर्जन संसदी म्हणून महात्मा लक्षण भगवद्गीतेत सांगला. विविक्त देश सेवित्वम योगी लोक कोणी नातील कडेनं एकांत अनुभव करची खातीर अपेक्षा पावतात. अरतिर्जन संसदी जनामध्ये तांकां सगळ्या अपेक्षा साना म्हणा. तसं योगी वर्य सुधींद्र ते जाग्यार येऊन त्या हडहड रुकामध्ये अशी पाय दवरले की एक प्रकार कर्कश शब्द ऐकलो. सगळे लोक भिले पळयले रे सगळे त्या वनात मोर पक्षी भरून गेल्यात. मोर एक मोर तरी उडून स्वाम्याला मुखार येऊन ते पाक हालोन
एक नर्तन केले. एक राजसभेत काही नर्तकी नर्तन केल्या म्हणजे जन्मांततल दृश्य कोणी काही पळोचा साध्य नाही. ते दर्शन पळत पळत स्वामी क्षण मात्र समाधीस चला म्हणजे देवाला उडगा असेल की तंका मोर मकुट पीतांबर शोभे, मोर मकुट पीतांबर कृष्णा माधवा. मोर मुकुट पीतांबर शोभे, मोर मुकुट पीतांबर. स्वाम्यान सांगले त्या मोराला नृत्य पळयताना हे मोरा पाकलेले किरीट अर्धवरून घेतले कृष्णानं. कृष्णान त्या मोरा भरशी नर्तन केले, मयूर नृत्य केला म्हणून सगळं प्राण्याला अनुकरण केले कृष्णान म्हणून देवाला सृष्टीत पळे. हंग कसं नस नर मनुष्य म्हणलं मी तुम्ही हस्त स्वामी म्हणले तू कसं एक नर्तन काही पळोच्या मिळत रे तुका. हे देवाला सृष्टीचे एक भाग म्हणले. मनुष्य प्रकृती कित लगी लगी दत्की तित तो देवाक लगी जल म्हणू म्हणून स्वाम्यान थंच्यानं सकट लोकांक प्रकृतीन तशी परमात्मा वैभव पळे अशी दाखवून येताना वाल्मिकी आश्रम ते मेट चोण चोण मुखारोच का. स्वाम्याक उपास्य दैवत रघुपती रामचंद्र व्यास रघुपती वाल्मिकीला आश्रमा मेट चोण वैरोज का कोण की तदल भितर वैर धाम रचून तो घेऊन स्वामी थंय काय ना म्हणाला पळो रे कसं नस म्हणून हस्त स्वामी वैर सांगितलं मनुष्याकडे मुग्ध पाप थंय वताना एक वाल्मिकीला एक सान विग्रह असं हाण वताना थंय कोणी ना आशिले. एक म्हणतार बाहेर येईल थंय देह जर्झेर जलांत गेले फळेल्यारे कॅस्पर पिकले ती कोणी ना म्हणले बुरे आपले हंगे केले शबरी असं अशी म्हणले स्वामी. ते पळेल की स्वामी रामायणात उडगा असेल पळे जरा पांडुरा मूर्धजा वाल्मिकी रामायण असते. प्रभाते कदली मिवश म्हणा रामायणात जोर वार येताना घडा गेल केळी वाऱ्या कशी हलतकी तशी शबरी तिथलं मंतार झाल्या म्हणून वर्णन असं तशीच्या शिबाईल पळल्या. ती बाहेर येईली स्वाम्याक नमस्कार केले तिने आणि दोन्ही हातानं सौज्य कोण दाखवली हंगे उका स्वामी निर्भीड कोणाला कसं नाही विचारणी मागशी गेली. तिकडे सान एक कुठीर असेल थंय चर्म घाला स्वाम्याक ताजेर बसेल तिकडे आणि भितर वचून एक आंगार हाणे वल्कल भारी फुडली काला अशी दिसत ते हांगा ते चिक चिक पिन लांते ते हाणू स्वाम्याक खांद्यार घाले आणि एक केळे आणि थोडं दूध हांड भरलं. सामान्य दृष्टीने स्वामी विंगड कोणी हांडवरला पणांती अनवळपणा सगळं स्वीकार करची पद्धती स्वाम्यान तिका दोळ्यांत शिरू आणि ती उलयता हळूची मिगल जन्म पावन झालो. एक महापुरुषाला दर्शन जाऊ का मका म्हणून दोळतांग बशी राव आश्रमांत मसलो की तावता पण हो तेजस साजी मिगल जन्मा सार्थक झालं. हे दूध केळे श्रीनी घेऊ का म्हणून ती पाय पडली. स्वाम्यान काही विचार करणे ते वयो वृद्धा खंचके का पोरण्याव घालून दिले म्हणून स्वाम्यान तिरस्कार करणे तिला भावन खंचस त्या मना वेल्ल्यानी तक्षण ते अंगार घालून घेऊन सकडान पळत असताना अनवळ्यात नियमाना असले स्वाम्याने त्या वृद्धाला आश पूर्ण करू तरी तक्षण ते दूध पिले. सकड लोकांनी ते काय ना म्हणून सांगितले एक व्यक्ती मिळणं साष्टांग स्वामी नमस्कार केला. स्वामी लागे असून आमखे भाग्य मिळेल ना पण ते म्हणता भाग्य ती नमस्कार केली भीतर गेली स्वाम्यांतिका फलमंत्राक्षून
तुग देवनाईल बळा सकडाल तोंड नाईल आम्ही धन्य असल स्वाम्याबरशी यात्रे आईले पळे जाई गुरु असले असले जाई गुरु असले वेदशास्त्रात ज्ञान अशिले बादरायण श्री वेद व्यासा साधु सिद्ध श्री सुकृतींद्राले पादाश्रित प्रेमाचे पुतळे जाई गुरु असले सद्गुरु श्रीमत सुधींद्रातस जाई गुरु असले असले हे उद्गार सकळ तो नातायले शक पुरुष सर्व सुजीव वैरी प्रीत प्रेम दाखय तसले कोणातरी खंचल द्वेषणातील तसले एकदा स्वामी एकंत्र बसले एकल व्यक्ती कुरूपी पळचा काय तशना सही तक पळेला तोच दडपाय करता करता स्वामीला नमस्कार करता तक ते विकार देह पळोनो लाग्यशील हसले धन्वत्तर स्वामी म्हणले रे तक कुरूप अस तक तो कारण वह तगेल चुकवे ती तुम तक पळून हसता मु तगल भीतर तगल मन कितलं पवित्र शापुर आम्ही कोणा कसं नाही गोत नाही नमस्कार केलं मोताने तुम बाहेर मात कसं पळयतात म्हणताना कोणा सुरूपी म्हणले केलं पळया तगेल तोंड कुरूपी म्हण काय झालं त्यांना स्वामीला तगेल चूक कसले असतात तू ताण कुरूप झालं तगेल चुकवे कोणाला दोष शोधू नका अशी लाग्याशिना सर्व मार्ग दाखल तसे शक पुरुष हानी ता नेमोणना सगळे राष्ट्राक आदर्श दाखव चिंतन केलं म्हणले तरी आपणाले संन्यास धर्म या भारतातून सर्वत्र नाश पळून भारताक मार्गदर्शन दाखवच तरी भारता संपत्ती खंचे ज्ञान आणि अभय आज लोक सर्व भिल्लेत ज्ञान अभय देवीच कोण आहे वेदव्यासा त्याचे तरी हरिद्वारातून सप्तद्वारा गंगा तीरारी अत्यंत भव्य व्यास मंदिर रचन करून राष्ट्राक ओढ देण दिलेले सुधींद्र स्वामी भूवैकुंठ हे व्यास मंदिर भारत मात्याले मुकुट सुंदर भूवैकुंठ हे व्यास मंदिर भारत मातेले मुकुट सुंदर सप्तधार श्री गंगा द्वार अष्टकोणाकृतीचे साकार श्रेष्ठ वस्तु निर्मिती गोपुर पवित्र ते व्यापक प्राकार व्यक्त शिल्प हे मूर्त्याकार विश्वकर्म कृत चमत्कार पवित्र तुलसी पुष्पोद्यान पावन विश्वनाथ शिव सदन नागदेव नवग्रहांच स्थान यागभूमि शुभ वातावरण गोशाला शोभितर विशाल गोगण पुंगव समृद्धि प्रबल नारायण अश्वत्थ रूपान राजित रमणीय हेतान अन्नपूर्णती भोजनशाला अन्नोदक उपलब्ध त्रिकाला मंदिरात श्री प्रवेश द्वार सुंदर उन्नत गगनाकार भूवैकुट हे व्यास मंदिर असले दिव्य व्यास मंदिर चरकेल असलते महापुण्य पुरुष अत्यंत श्रेष्ठ मंदिर कोर राष्ट्राकून दिले सद्गुरु असल जाऊ का काही था चारी वेदाचार्य सप्तर्षी विहित तारकुर व्यासु बसला रे शुक सहित वेदाचार्य वर्षी वेद व्यास देव बसले ते ज्ञान अभय कर दोन्ही शोभताती प्राणपती पूजा सुधींद्र करताती चारी वेदाचार्य सप्तर्षी विहित कसलदे व्यास मंदिर निर्माण करून अति पवित्र व्यास जन्मभूमी कालपीतू व्यासीतू होड मंदिर रचन करून अति पवित्र मुहूर्ताचेर मुखारी बाल व्यासाला प्रतिष्ठापन जावचे आसा सगळे समाजाक उत्तरमुखी करून सर्वाल उद्धार केल तसले गुरु जाई गुरु असले असले सद्गुरु श्रीमत सुधींद्रात असले जाई गुरु असले प्रेमाचा पुतळे गुरु प्रेमाचा पुतळे जाई गुरु असले असले सद्गुरु सुधींद्र तीर्थ स्वामी महाराज की
विठ्ठल